Recording. Yes. Hello everybody, let's start with our today's session. The next numerical which we are going to discuss, that is vector P is equal to, vector P is equal to I minus 3j plus 4k and vector Q is equal to mi मुंबई इंडियन्स नाही बरं का, त्या तुमची कंपनी पण नाही मोबाईलची, नाही तर लगेच लोकांना मुंबई इंडियन्स वगैरे आठवेल, किंवा मिशन इम्पॉसिबल -6j plus 8k have the same direction. काय म्हटलंय, वेक्टर P and वेक्टर Q have the same direction. Okay, find M. Yes, so how to solve it? काल या टाइपचं न्यूमरिकल होतं, पण कालचं न्यूमरिकल बघा, काल ते दोन्ही कसे होते, ए आणि बी आपल्याला दिलेले होते. कसे होते ते दोघेही? परपेंडिक्युलर होते. Is it right? Now over here they are acting in same direction, means either they are parallel to each other. सर एकदा काय, सिलेक्शन कसे फाइंड आउट, डायरेक्शन. ओके, ते नंतर बघूया विवेक. आधी इकडे लक्ष दे, या न्यूमेरिकलकडे लक्ष दे आता. ओके, मी सांगेन, आधी या डायरेक्शनकडे लक्ष दे, या न्यूमेरिकलकडे. सॉरी, अरे आता या न्यूमेरिकलकडे लक्ष द्या. तुम्हाला न्यूमेरिकल इकडे लक्ष दिलं तर कळणार आहे. ओके, होमवर्क मिळाला का? हा ओजस, तुझ्याकडे येतो मी, थांब जरा. हॅव द सेम डिरेक्शन, त्याच काहीकडे सेम डिरेक्शन म्हणजे काय? आयदर दे आर पॅरलल टू इच अदर, आयदर दोन्ही एकमेकांना पॅरलल आहे, और दे आर कोइन्साइडिंग ऑन इच अदर. आता ओजस, जर का ते कोइन्साइडिंग असतील त्यांचं युनिट वेक्टर सेम असेल, पण कोइन्साइड नसतील, नुसतेच पॅरलल असतील, तर त्यांचा युनिट वेक्टर सेम असेल असं सांगता येत नाही. ओके, so when they are same direction, find M. This is the question. At that time the law which we are going to use is totally different. आता नीट लक्ष द्या, हे वेगळं न्यूमेरिकल आहे, हे आपण शिकलेलो नाही आहोत, या टाइपचं काही आपण शिकलेलं नाही आहोत. कंडिशन अशी असते, ज्या वेळेला सेम डायरेक्शनला दोघेही असतात त्या वेळेला त्यांचा जो हा रेशो असतो px upon qx is equal to py upon qy is equal to pz upon qz. This ratio is constant. हा रेशो काय असतो? कॉन्स्टंट असतो when they are in the same direction. Okay, when two vectors are same direction, then the ratio of px upon qx equal to py upon qy is equal to pz upon qz. ओके, मग आता सोपं आहे, फारच सोपं न्यूमेरिकल आहे. जर मला फॉर्म्युला माहिती असेल, ही कंडिशन, त्या कंडिशन करताचा फॉर्म्युला जर का मला माहिती असेल, आणि इथे हॅव द सेम डायरेक्शन, हे त्यांनीच न्यूमेरिकल मध्ये दिले आहे, मी फाइंड आउट नाही केलेलं, हे त्यांनी, हे न्यूमेरिकल आहे. ओके,
सो या न्यूमेरिकलचं मध्ये डायरेक्शन कशी, तर या न्यूमेरिकलच्या डायरेक्शन बद्दल बोलायचं त्यांनीच दिलेली आहे विवेक. ओके, या न्यूमेरिकल मध्ये सेम डायरेक्शन. सो px अपॉन qx इज इक्वल टू py अपॉन qy इज इक्वल टू pz अपॉन qz. सो px 1 अपॉन m इज इक्वल टू, आता कुठलंही वापरा, म्हणजे थांबा आधी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आधी तुम्हाला कोणतं वापरणं इझी वाटतंय, तर कोणतं वापरायचं तुम्हाला वाटतंय? px अपॉन qx हे तर वापरावंच लागणार, कारण की m काढायचा आहे, तो qx आहे. हा पुढच्यातला आहे तर py अपॉन qy वापरा किंवा pz अपॉन qz वापरा, काय वापरायचं तुम्ही सांगा. बरं, आदित्य म्हणतो py अपॉन qy, py अपॉन qy दोन्ही आन्सर तेच येणार आहे. सो px इज 1, qx इज m, py इज -3 and qy is -6. So minus गेले, 3 2s are 6. So that is 1 by m is equal to 1 by 2. So m equal to 1, m equal to 2 झालं. तुम्ही जर px अपॉन qx इज इक्वल टू pz अपॉन qz केलं तरी आन्सर तेच येणार आहे. करून बघा. बरोबर, येस, कॉपी करून टाका. आदित्य होमवर्क कडे नंतर येऊयात आपण, 2 मिनिटं थांब जरा. ओके, येस. नेक्स्ट न्यूमेरिकल. येस, कोणी लिहित होतं का रे? कोणी लिहित असेल डब्ल्यू टाईप करा, मी थांबतो इथे. आय डोंट थिंक सोपं आहे. 3 ते 4 स्टेप्सच आहेत, बहुतेक झालं असेल सगळ्यांचं. येस, फाइंड द एरिया ऑफ अ ट्रायंगल फॉर्म्ड बाय वेक्टर A is equal to 3i minus 4j plus 2k. Find the area of triangle. सुरुवात आहे बरं का. Find the area of triangle formed by. Find the area of triangle formed by vector A is equal to 3i minus 4j plus 2k and vector B equal to I plus j minus 2k. So what we want to find out? Area of triangle. Vector A is this, vector B is this, as adjacent sides. Adjacent sides measured in meter. Measured in meter. Yes. So area of triangle we want to find out. So what is the area of triangle? Area of triangle is equal to, काय ते त्याला नाव देऊयात, ABC असं म्हणूयात आपण त्याला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. येस, बोलो. काय फॉर्म्युला? हाफ बेस इंटू हाईट. हाफ बेस इंटू हाईट. अरे पण परवा आपण पॅरलोग्राम मध्ये बेस इंटू हाईट म्हणजे काय ते काढलं ना. बेस इंटू हाईट म्हणजे काय? दॅट इज नथिंग बट
वेक्टर ए क्रॉस मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आठवतोय का? हो की नाही? बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट म्हणजे एरिया ऑफ पॅरेलोग्राम, and area of parallelogram is nothing but the mod of cross product. बरोबर? So that is equal to half I J, sorry खूप जवळ आलं, half I J K X A Y A Z B X B Y B Z. So सबस्टिट्यूट करा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी लिहू नका, माझ्याकडे लक्ष द्या, इक्वल टू हाफ. होमवर्कला देतो ती तुम्ही करायची, जी आपण इथे करतो तिकडे तेव्हा माझ्याकडे लक्ष द्यायचं. इथे टोप्या घालायच्या राहिल्या, या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्या. सर हे राहिलं ते राहिलं, बरोबर करतोय का? आय जे के. चला एक्स किती आहे? एक्स किती आहे? एक्स आहे 3, correct. So 3 minus 4, 2, 1, 1 minus 2. That is equal to half. आता आय तसाच, बरोबर की नाही? आयच्या लाईनीतले रो आणि कॉलम सोडून दिले, राहिल्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. -4 इंटू -2 6 मायनस 1 इंटू 2 2. पहिल्यांदा हे केलं मग हे केलं, बरोबर आहे? फर्स्ट राईट देन लेफ्ट. मायनस जे मायनस जे 3 इंटू -2 -6 minus 2 plus k plus k plus k. Yes, 3 into 1 3 minus 1 into -4 -4, so it is +4. मॉड टाकायचा राहिलाय, मॉड. सो इट इज इक्वल टू 1/2 मॉड 6 minus 2 4i, बरोबर आहे? -6 - 2 -8 -, +8 +8j +7k. Is it right? काय चूक झाली? 8 हवाय 6च्या जागी नाही. जे आपण करतोय ना, जे 3 इंटू -2 -6 and 1 into 2 आयला हा हे 8 हवंय. करेक्ट आहे, यू आर राईट. 8 बरोबर आहे. 8 - 2 8 - 2 म्हणजे 6i, करेक्ट. 6i plus 8j, बरोबर आहे ना? +7k. Is it right now? Yes, but there is a mod. आपल्याला अजून मॉड काढायचा आहे. सो दॅट इज इक्वल टू 1/2 अंडर रूट 6 square plus 8 square plus 7 square. That is equal to 1/2 6 square किती रे?
6 square 36 plus 8 square 64 plus 7 square 49, that is equal to 1 by 2 root 149. असं का केलं म्हणजे मॉड आहे ना, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आहे ना. हे बघ इथे फॉर्म्युला काय आपला आदित्य, मॉड म्हणजे मॅग्निट्यूड काढायची ना, हो की नाही. काल बघ आपण पॅरलोग्रामचं न्यूमरिकल केलं नाही काल आपण, त्यात असं त्यात करून घेतलं ना, हे आठवतंय का. तेच करतोय. येस. सो रूट 149/2, सॉरी नाही, इट्स ओके होतं. सो रूट 149/2. आता रूट 149 काढायचा कसा, लॉग टेबल कसा काढायचा सांगतो बघा. 2चा लॉग बी काय बघणार नाही, फक्त आपण रूट 149 मध्ये काम करूया. तर रूट 149, कॅन आय राईट इट लाईक दिस, 149 raised to 1/2. इज इट राईट, हो की नाही. सो दॅट इज इक्वल टू 1 log ऑफ, मी लॉग घेतला, आता तो रूल प्रमाणे लॉगचे रूल आठवत आहेत ना, लॉग ऑफ 149, हो की नाही. हे पटलं का सगळ्यांना, लॉगचे रूल्स. ओके. पॉवर जी असते त्या पॉवरने मल्टिप्लाय करतो आपण. सो लॉग ऑफ 149 तो काढावा लागेल. सो 1/2 लॉग ऑफ 149 इज 2 पॉइंट काहीतरी येईल ना, 2 पॉइंट. बघूया चला, 14/9 लॉग टेबल काढतो. एकच मिनिट थांबा, तुमच्याकडे लॉग टेबल असेल तुम्ही ओपन करा, बघा परत यात 149. एकच एखादं मी लॉग टेबल काढतो. वन 14 of 9, 1732. So 2.1732. आता 2 नी डिवाइड करून घ्या, किती येईल, 1 पॉइंट, बरोबर आहे ना, 1.0. 2 8 जा 16, बरोबर आहे. नाही काढायचा, आधी हे मल्टिप्लाय करून घ्यायचं, मगच अँटीलॉग काढायचा. आणि आता याचा अँटीलॉग बघा, अँटीलॉग ऑफ 1.0866. बघा बरं अँटीलॉग टेबल, थांबा मी लॉग टेबल कडे जातो परत. अँटीलॉग 0866 08 इथला 62. सो 1221, बरोबर आहे. सो दॅट इज 1221. थांबा, न्यूमेरिकल अजून संपलेलं नाहीये. 12.21. मग करा बरं सबस्टिट्यूट. येस, दॅट इज इक्वल टू 12.21 divided by 2. So 2 6 जा 12, 2 1 जा 2 0 2 5.
So 6.105 meter square. This is the answer. Copy it. नेक्स्ट फ्रायडेला आपण टेस्ट घ्यायची का? ओनली द न्यूमरिकल्स ऑफ दिस चॅप्टर. हे काय आधीच्या 1/2 ने हे काय डिवाइड केलं ना. हे बघ, हे 1/2 म्हणजेच हे 2 ना, केलं ना डिवाइड आपण. लॉग मध्ये 1/2 ने डिवाइड करून झालं ना आदित्य. हे बघ, हे बघ ना इथे 1.0866 ह्या 2 ने डिवाइड करून हे आलं. त्याचा अँटीलॉग बघितला. ओके, आणि त्याला या 2 ने डिवाइड केलं. घाबरू नका. आता कदाचित तुम्हाला अवघड वाटत असेल, पण हळूहळू सोपं जाईल. डोंट वरी अबाउट इट. जितकी तुम्ही जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल, आणि म्हणून तर मी तुमची वेगळ्या प्रकारची अनेक न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतोय, की तेवढ्या करताच. आर्य इकडचा जो 1/2 आहे, हा 1/2 हा पॉवरचा आलेला 1/2 आहे. लक्षात घे, हा पॉवरचा आलेला 1/2 आहे. आणि इथला 1/2 हा फॉर्म्युल्यातला 1/2 आहे. झालं सगळ्यांचं? इफ एनीबडी इज रायटिंग टाइप W, अदरवाइज आय विल प्रोसीड फर्दर. हे बघ, एक गोष्ट लक्षात घ्या आदित्य. आपण 149चा लॉग बघून परत त्याचा अँटीलॉग बघितला, म्हणजे आपण ओरिजिनल याला आलो की नाही. आपण फक्त स्क्वेअर रूट काढला आता लॉगनी. तुला जर सगळंच लॉगनी करायचं असेल तर तू करू शकतोस. मग काय करावं लागेल सगळंच लॉगनी करायला? आता बघ, मग सगळंच तुला लॉगनी करायचं असेल ना, तर मग इथे थांब या स्टेपला. सगळंच लॉगनी करायचं असेल, बघ आन्सर तेच येते की नाही बघ. ओके, so this is a log of root 149 is 1.0866. log of 2 मायनस होईल ना स्क्वेअर रूट. log of 2 0 पॉइंट काय रे log of 2? log of 2 3010. बघा बरं, 3010 0 पॉइंट. हे बघ, बरोबर आहे 3010. करूया बरं. 6 minus 1 5, 8, 10 minus 3 7, 1 चा होणार 0, 0 minus 0 0, 7856. बघूया बरं अँटीलॉग. 7856 अँटीलॉग 7856 78 म्हणजे पुढच्या पेजवरती जाणार तो, लास्ट पेज. 7856
5 बरोबर आहे, आणि 6 प्लस 9, सो 6 0 9 5 प्लस 9 आलं का तेच? एट काय? हा 8 आहे. ओके ओके, मी खालच्या आला गेलो. प्लस 8, ठीक आहे. 3, त्या लाल एटने फारसा फरक पडणार नाही. पण आलं का आपल्याचं जे आलंय त्याच त्या जवळच? येस, हेच आपलं आन्सर. त्याही मेथडने आलं होतं आदित्य. याचा अर्थ काय? आपण काय केलं लक्षात घ्या आदित्य. आदित्य म्हणजे फक्त आदित्य नाही, सगळेच. फक्त त्यांनी डाऊट विचारला म्हणून तो. याचा अर्थ मी ह्याचा स्क्वेअर रूट घेतला, त्याचा अँटीलॉग बघितला, आणि त्या अँटीलॉगला 2 ने डिवाइड केलं तरी आन्सर तेच येतं. ओके, बघा या छोट्या छोट्या गमती जमती तुमच्या लक्षात येतील. ओके, असंही केलं, अरे असंही केलं तरी चालतं. प्रत्येक वेळेला लॉग वापरायलाच पाहिजे असं होत नाही. हळूहळू तुम्ही याच्यात मास्टर होणार आहात, हे लक्षात घ्या. आज एका दिवसात होणार नाही. डोंट वरी. तुम्ही साधारणपणे या महिन्याभरात या स्केलर वेटेज न्यूमरिकल्स मध्ये इतके मास्टर होऊन जाणार आहात. महिना पण नाही, आज 11 तारीख आहे ना. पुढच्या 10 दिवसाचं 21 तारखेला आपण या परत बोलूया. आत्ता काही कोणाला भीती वाटत असेल, अरे बापरे हे मला कसं जमणार, लॉगचे जे नंबर आहेत ते कसे काढले, म्हणजे उद्याचा तुझ्याकडनं प्रश्न अपेक्षित नाहीये मला. नंबर कसे काढले हे नाही कळलं मला. म्हणजे हा प्रश्न मला आमेय परदेशीने विचारला तर मी ओके म्हणेन, कारण की त्याचं लॉग झालेलं नाहीये. अच्छा, मॅथेमॅटिशियन्सनी कसे काढले असं तुला विचारायचंय का? ओके ओके, बी प्रिसाइज रे. मी घाबरलो ना, म्हटलं आता हा परत हे नंबर कसे कुठनं आले मला पहिल्यापासून शिकवायला होतो की काय. त्याच्यावरती आपण एक वेगळं लेक्चर घेऊयात. चालेल, फक्त एक्स्ट्रा लेक्चर, हा ते एक्स्ट्रा असणार आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या, बाकी येऊ नका. की कोणी काढलं, कसं काढलं, केव्हा काढलं, कुठे काढलं, कधी. ओके, ते मीच घेईन. ते काही गेस्ट लेक्चर नाही. आपल्याला इस्रोचं असं गेस्ट लेक्चर घ्यायचं आहे. इस्रो नाही, आयुकातल्या एका सायंटिस्टचं. बरं ओके, हे झालं का? हा, तुझं पण नाही झालं लॉक टेबल. होईल, काळजी करू नका. बाम सर तो पाठ घेणार आहे, डोंट वरी, रिव्हिजन सेशन मध्ये. बरं, पुढच्या न्यूमरिकलकडे जायचं. कॅन वी सॉल्व द नेक्स्ट न्यूमरिकल? कोणी लिहित असेल डब्ल्यू टाईप करा, अदरवाईज आपण जाऊया. कोणाला हे लॉग कॅल्क्युलेशन लिहून घ्यायचे असेल लिहून घ्या. ओके, नेक्स्ट. फाइंड आउट द अँग्युलर मोमेंटम. कन्सेप्ट झालेली नाही, पण येईल, तुम्हाला समजेल, आणि तुम्हीच करणार आहात. फाइंड आउट द अँग्युलर momentum. Find out the angular momentum if vector r is equal to 2i plus 3j plus 5k
तुम्ही करणार बरं काय न्यूमरिकल कसं करायचं मी हिंट देणार आहे. पहिल्या काही स्टेप्स मी सांगणार आहे. तुम्ही मला फायनल आन्सर सांगायचं. +5k and p is equal to 3i minus 4j plus 5k. Find out the angular momentum if r equal to this and p equal to this. You may ask me question, sir, what is this r, p? Angular momentum काय आहे आपल्याला नंतर होणार आहे, आता याच्यावर विचार नका करू. So r is displacement. R is displacement or position vector. आठवते का पोझिशन वेक्टर डेफिनेशन आपण लिहिली होती, आठवते? Yes. And vector p is momentum. Then vector L, what is the formula? Vector L is equal to vector R cross vector P. This is the formula. So vector R म्हणजे क्रॉस प्रोडक्ट थोडक्यात काढायचं आहे तुम्हाला. काढाल ना? I J K करा बरं, तुम्ही सुरू करा, काढा. फाइंड आउट आन्सर. RX RY RZ PX PY PZ. Find it out. Find out the answer. Yes. हे आन्सर फाइंड आउट करा आणि मग आपण जो डाऊट विचारलेला आहे त्या डाऊट कडे जाऊया. आदित्यला कुठला क्वेश्चन 2 मधला 4 ना? ही फार सिंपल आहे, फालतू आहे न्यूमरिकल. (35i plus 5j minus 17k). Yes, you are absolutely right. 35i plus 5j minus 17k. Yes, हे मी करणार नाही. 35i बघा, आता तुम्ही ह्याच्यात मास्टर झालात की नाही? डिटर्मिनंट तुम्हाला काढता यायला लागला ऑलमोस्ट सगळ्यांना. असं कोणी आहे का की नाही सर मला अजून काढता येत नाहीये डिटर्मिनंट, मला नाही कळते, असं आपल्याकडे अजून कोणी आहे का? काही मला कळत नाही हा डिटर्मिनंट कसा काढायचा, फुल कन्फ्यूज. फ्यूज उडतो डिटर्मिनंट म्हटलं की आमचा फ्यूज उडतो, असं कोणी आहे का? मी? हा ठीक आहे. आम्ही तू तुझ्या आपण नंतर आपण बोलूयात. नंतर बोलूयात म्हणजे जेव्हा तू या सगळ्या सिस्टीममध्ये रुळशील त्या वेळेला, कारण तुला अजून काहीच माहित नाहीये. तुला ती वरची देतो ते एरो साईन सुद्धा माहिती नाहीये. हा 5J सॉरी 5J. तो सोडून दुसरं कोणी आहे का? तो सोडून दुसरं कोणी आहे का? ओजस स्क्वेअर रूट नाही काढायचा याचा. तुला मॉड विचारलाय का काढायला? ओजस मॅग्निट्यूड विचारले आहे.
फक्त फाइंड आउट अँग्युलर मोमेंटम असं म्हटलंय का? फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम विचारलंय. नाही, मग याचा मॉड काढायचा नाही. इथे आन्सर संपलेलं आहे. डन. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके ओजस? येस. ओके. हा, आता आदित्यने विचारलेला क्वेश्चन नंबर 2, 2 क्वेश्चन्स आहेत. डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची त्या क्वेश्चनकडे मी येतो. आधी आदित्यचा क्वेश्चन घेतो आणि मग विवेक तुझ्या क्वेश्चनकडे येतो. ओके. विवेकने जो पहिल्यांदाच विचारला तो, फाइंड अ वेक्टर विच इज पॅरलल, फाइंड अ वेक्टर. डाऊट पुढचे विचारण्याच्या आधी इकडे लक्ष द्या, नंतर आपण डाऊट कडे जाऊया. पॅरलल टू I minus 2j and has magnitude 10 and has magnitude 10. अतिशय सोपं न्यूमरिकल आहे. काय करायचं सांगतो. v इक्वल टू I minus 2j याचा पहिल्यांदा युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. सो युनिट वेक्टर v k0. हो, k नाहीच दिलेला म्हणजे 0 ओजस. ओके. सो फाइंड आउट द युनिट वेक्टर. युनिट वेक्टर v काय फॉर्म्युला आहे आपला युनिट वेक्टरचा? युनिट वेक्टर v इज इक्वल टू वेक्टर v अपॉन मॉड ऑफ वेक्टर v. हो की नाही? मग पहिल्यांदा मॉड काढून घेऊयात. मॉड ऑफ वेक्टर v इज इक्वल टू अंडर रूट, आता इथे फक्त vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर, कारण की vz नाहीच आहे. vy स्क्वेअर दॅट इज इक्वल टू vx ची व्हॅल्यू काय आहे? 1. सो 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर. सो 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर इज 1 प्लस 5, सॉरी 1 प्लस 4 दॅट इज इक्वल टू रूट 5. डन. मग झालं आपला आन्सर. ऑलमोस्ट आन्सर जवळ आलोय. दॅट इज इक्वल टू I बाय रूट 5 मायनस 2j बाय रूट 5. पण त्यांनी काय म्हटलंय, आता हा युनिट वेक्टर आला इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन, पण याची मॅग्निट्यूड 10 म्हटलीये ना. सो वेक्टर parallel, therefore vector parallel to vector v of magnitude 10 is, बघा त्या वेक्टरला आपण काय म्हणूयात, काय ते नाव देऊयात, W म्हणूयात. v म्हटलंय ना, आता W म्हणूयात. W इज इक्वल टू 10 टाइम्स युनिट, या 10 ने थोडक्यात काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. सो 10 टाइम्स I बाय रूट 5 मायनस 2j बाय रूट 5. So that is equal to 10I by root 5 minus 20j by root 5. डन. संपलं. त्यांचं उत्तर काय हेच आहे का बघा. म्हणजे थोडक्यात काय करायचं, युनिट वेक्टर काढायचा आणि त्या मॅग्निट्यूडनी मल्टिप्लाय करून टाकायचं.
पुढच्या स्टेप्स केल्या तर मार्क्स जात नाहीत. पण म्हणजे मार्क्स लगेच जात नाहीत इमिजिएटली. एक्झामिनर मार्क कट करत नाही पुढच्या स्टेप्स केल्या तर. पण जर आपण अज्युम करतो की तुम्ही खूपच चांगला पेपर लिहिलात आणि तुम्हाला 95 च्या जवळपास किंवा 80 प्लस मार्क्स पडले की तुमचा पेपर जातो याच्याकडे, कोण, मॉडरेटरकडे. मॉडरेटर मात्र त्या केसमध्ये विचार करू शकतो की ह्याला नक्की काय काढायचं हेच कळलेलं नाहीये. करेक्ट. मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, त्यावेळेला तो मॉडरेटर असा विचार, हा जो पण स्टुडंट आहे याला नक्की काय काढायचं हेच कळलं नाहीये म्हणून तो पुढे गेला. आणि मग तो तुमचे मार्क्स रिड्यूस करतो. पेपर पॅटर्न मध्ये ऑप्शन आहेत का? हो आहेत. ओके. आता डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची हा जो क्वेश्चन आहे, फॉर्म्युला सांगतो आपला, यातलाच फॉर्म्युला कशातला, आर इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा, यांनी मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट करतो, हो ना. आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचा फॉर्म्युला अल्फा इक्वल टू टॅन इनव्हर्स क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. हाच फॉर्म्युला वापरायचा डायरेक्शन फाइंड आउट करायची म्हणजे, विवेक. Okay, so this is the formula which you are going to use to find out a direction. With the help of this formula, you are going to find out magnitude, and with the help of this formula, you are going to find out direction. अँगल मिळाला की डायरेक्शन मिळते. हे बघ, हा तुझा P आहे, ओके, हा तुझा Q आहे, इज इट राईट? हा रिझल्टंट आला. आता हा अँगल अल्फा म्हणजे काय? अल्फा म्हणजे ह्याच्याशी केलेला अँगल की नाही ओजस. मग तुला पी ची डायरेक्शन माहिती आहे. पी ला एक अँगल ड्रॉ करून जो वेक्टर तू ड्रॉ करशील त्याला डायरेक्शनही मिळेल ना. म्हणजे अँगल मिळाला हा की तुला डायरेक्शनही मिळेल. आता मध्ये एक श्रावणीने फार बराच मोठा निबंध लिहिलाय. काय लिहिलंय सर? पण आय थिंक त्यात बदल करून नवीन नियम असा काढलाय की उत्तर कोणत्याही मेथड ने काढलं तरी चालेल, पण बरोबर आलं पाहिजे, टेक्निकली बरोबर पाहिजे. तर ते खरं आहे का? कशा बदल करून म्हणतेस तू? इथे वरचा प्रश्नच वेगळा आहे श्रावणी. आणि कोणतीही मेथड म्हणजे मेथड करेक्ट पाहिजे. कोणतीही मेथड चालेल, दॅट्स ट्रू, की मेथड तू कोणतीही वापर, बट करेक्ट मेथड. आणि जो प्रश्न वरती विचारलाय तो प्रश्नच पार्थचा वेगळा आहे. पार्थने वरती प्रश्न असा विचारलाय, आर्यन सकपात जर लिहायचं राहिलं होतं का मागे त्या श्रावणीच्या निबंधामध्ये, ते झाकून गेलं. ओके, राहिला असेल मागचं तर मी ठेवतो लिही. मगाचा श्रावणी क्वेश्चन असा होता पार्थचा की पुढे जर का मी केलं, आपलं आन्सर इथे संपलेलं आहे.
याच्या पुढे जर का मी केलं तर मार्क्स जातात का? तर त्याचं उत्तर मी मगाशी दिलं की त्यात एक्झामिनरकडे त्याचे मार्क्स जात नाहीत, पण ते मार्क कटिंग मग कोण करतं? मॉडरेटर करतो. मॉडरेटरला फील होतं ह्याला काय फाइंड आउट करायचं हेच कळत नाही म्हणून पुढे गेला, इथेच थांबणं एक्सपेक्टेड होतं, म्हणून मॉडरेटर हे मार्क्स कमी करू शकतो. सी हे बघा, चीफ मॉडरेटर आहेत किंवा मॉडरेटर आहेत, चीफ मॉडरेटर आहेत किंवा मॉडरेटर आहेत, हे सुद्धा त्यातले तज्ज्ञ असतात त्या सब्जेक्ट मधले, त्यांना मेथड्स माहिती असतात. तुम्ही एक्स मेथडच्या ऐवजी वाय मेथडनी केलं तर आणि तुमचं आन्सर करेक्ट आलं तर ते करेक्ट देणार आहे तुम्हाला. पण वाय मेथडनी केलं तर कुठली भलतीच की जी आयुष्यात जगात कुठल्या अस्तित्वात नाहीये आणि जी मॅथमॅटिकली इनकरेक्ट मेथड आहे, अशा कोणत्या मेथडनी केलं तर मग मात्र तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. ओके, बर, कालचा होमवर्क क्वेश्चन नंबर 2 ला मी सांगितलं होतं 1 ते 5 याच्यामधला एक डाऊट होता तो सॉल्व्ह केला. क्वेश्चन नंबर 3 ते सुद्धा 1 to 4 होते ते करायला सांगितलेले. ओके, कोणाला काही डाऊट आहे? त्या न्यूमेरिकल मध्ये कोणाला काही डाऊट नसेल तर मी एक वेगळं न्यूमेरिकल आता देईन. वेगळी न्यूमेरिकल्स म्हणजे बाहेरची, बांगवीतली, मोर प्रिसाइजली. नो. ओके, सो आजपासून तुम्हाला बांगवीतली न्यूमेरिकल्स येतील. ती तुम्हाला कशावरती बघायला मिळतील? ती तुम्हाला आपल्या याच्यावरती, आपलं काय ऍप वरती तुम्हाला ती बघायला मिळतील. ओके, सो ऍप चेक करायचं. रोज फक्त मी 10 पाठवणार आहे, जास्ती नाही, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. ओके, बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू. वेक्टर 3 असेल तर तुमच्या लेवलला नाही. वेक्टर 3 असेल तर काय करायचं? तर लॉ ऑफ पॉलिगॉन आपण बघितला, पण तुमच्या लेवल नाही. उद्या जेईसीटी नीटचं लेक्चर असेल आपलं. ओके, मेजरमेंट चॅप्टर जे झालं त्याच्या पुढचं. ओके, येस, हॅव अ नाईस डे, बाय बाय, टेक केअर.